आखाती देशामध्ये सुरू असलेल्या अमेरिका इराण युद्धाचा फटका हा संपूर्ण भारतावरती बसलेला आहे आणि त्यामुळं व्यावसायिक सिलेंडर जे आहेत यामुळे हॉटेल व्यावसायिक असतील आता गृहिणीसुद्धा अनेक मोठ्या प्रमाणामध्ये असतील ह्या कुठेतरी हैराण आहेत कारण व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे। मात्र मी आता पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम असणाऱ्या मोखाडा तालुक्यातील खुडाळ या गावामध्ये उभा आहे आणि अशाच याच गावामधल्या एका वेल्डिंग करणाऱ्या कारागिरानं हे त्याचं वेल्डिंगचं दुकान आहे आणि याच वेल्डिंग करणाऱ्या कारागिरानं चक्क इंधन आणि गॅसवरती मात करणारं एक देशी जुगाड या ठिकाणी बनवलेलं आहे। मी आता त्याच ठिकाणी आहे, आपण बघू शकता हे त्या वेल्डिंग कारागिराचं घर आहे। याच घरामध्ये आणि बाजूला वेल्डिंगचं त्यांचं दुकान आहे आणि ही शेगडी जी आहे ही त्या कारागिरानं बनवलेली आहे। आपण जर बघितलात तर या साईडला ही लोखंडी शेगडी आहे। या शेगडीमध्ये जे वेस्टेज ऑइल असतं गॅरेजवरलं त्या वेस्टेज ऑइल पासून ही शेगडी बनलेली आहे। यामध्ये 1 लिटर ऑइल जे आहे हे 1 लिटर ऑइल बसतं आणि याच 1 लिटरच्या ऑइलमधून हा नळ दिलाय ज्याच्यामुळे इथून खाली पडतं हा आणि याच्यामुळे जेवढं एक थेंब म्हणजे आपल्याला जसं आवश्यक आहे तसं ते ऑइल यामध्ये पडत असतं। याला एक फॅन दिलेला आहे। हे ऑइल जेव्हा आतमध्ये जातं तर हा फॅन या बर्नरला हवा देतो आणि त्या ठिकाणी शेगडी इथे चालते। ही अतिशय वायरावरती इलेक्ट्रिकमध्ये 12 व्होल्टचं जे त्यांना बोर्ड दिलेलं आहे आणि त्यामधून ही शेगडी चालते। आपण जर बघितलं तर अतिशय हे देशी जुगाड आहे कारण एवढ्या मोठ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये ही हॉटेल व्यावसायिक असतील किंवा ही घरगुती वापरासाठी सुद्धा ही होऊ शकते अशी एक मात केलेलं स्वतः कारागीर माझ्यासोबत आहे। तुमचं नाव काय आहे? चंद्रकांत सदाशिव बारगजी। चंद्रकांतजी, ही जी कन्सेप्ट आहे ही तुमच्या डोक्यामध्ये कशी आली? तुम्हाला का वाटलं की हे देशी जुगाड बनवावं? देशी जुगाड म्हणजे सध्या गॅस टाक्या वगैरे भेटत नाही आणि मी असं सोशल मीडियावर बघत असताना या अशा शेगड्या काही बाहेर देशात काही इथं आपल्याकडं बनलेल्या आहेत तर मग ते मी बघितलं तर माझ्या पण डोक्यात कल्पना आली आपण पण बनवू शकतो। मी स्वतः कारागीर आहे, वेल्डिंगचा व्यवसाय आहे। मग त्याच्यावर मी बघितलं आणि ती तशी बनवली। मी फक्त तो पंखा भेटत नव्हता म्हणून मी ऑनलाईन मागवलं। बरं, आता ह्याच्यामध्ये काय काय यूज केलेलं आहे तुम्ही? ह्याच्यामध्ये काय काय यूज होतं आणि ह्याचं कशा पद्धतीने यूज करतात? याचं म्हणजे मी सकाळी पाणी तापवायला आणि घरात जर या शेगडीसाठी कसं काय मटेरियल यूज केले? शेगडीसाठी हे सगळं सामान माझ्याकडेच होतं, फक्त मला नव्याने फॅन घ्यावा लागला, तो पंखा घेतला आणि बाकी मी सर्व बनवून घेतलं घरी। बरं, ह्याच्यामध्ये आता ही शेगडीचा वापर कुठे कुठे होऊ शकतो? ह्याचं प्रदूषणाचं कसं आहे? ह्याच्यात प्रदूषण किती होतं किंवा सर्वसामान्य व्यावसायिक असेल किंवा हॉटेल व्यावसायिक असेल किंवा घरामध्ये सुद्धा हे कसं परवडू शकतं? घरामध्ये म्हणजे ते 1 लिटरवरती आपलं 3-3.5 4 तास चालतं आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी जर म्हणाल तर ते थोडंसं कन्झम्पशन जास्त होईल ऑइलचं, पण ते मोठ्या बर्नरवर चालू शकतं। अच्छा, ओके। म्हणजे ह्याचा फायदा कसा? ह्या गॅस टंचाईवर, इंधन टंचाईवर याची कशी मात होऊ शकते? मात म्हणजे आपल्याला ते फ्रीमध्ये ऑइल भेटतं। मला इथं माझ्या मित्राचा गॅरेज आहे, तिथून आणतो मी तो काय त्याच्या। ही जर विकत घ्यायची असेल तर ही कितीला पडेल आणि ही लोकांना कशी परवडेल? विकत घ्यायला तिला साधारणतः 3-1 हजार रुपये खर्च येतो बनवायला, पंखा वगैरे लोखंड आणि माझी बनवायची मजुरी 3-1 हजार रुपये लागतात तिला बनवायला। निश्चित आपण बघू शकता की एकीकडे गॅस टंचाईनं मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकजण होरपळत असताना मात्र पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागामधल्या एका कारागिराच्या डोक्यामध्ये आलेली ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे कारण एकीकडे ही गॅस टंचाईसाठी प्रत्येकजण हैराण आहे। ह्या अनेक हॉटेल्स बंद झालेले आहेत, मात्र अशा ठिकाणी सुद्धा ही शेगडी आता या हॉटेल व्यावसायिकाला निश्चितच तारू शकते हे मात्र या शेगडीवरून स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळं कुठल्याही हॉटेल व्यावसायिकांना घाबरण्याचं कारण काहीच नाहीये, कारण देशी जुगाड आता तुमच्यासाठी सदैव तयार आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर, मोखाडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।